कल्याण शहरातून एक धक्कादायक बातमी आलेली. यूपीएससीच्या विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला करण्यात आलेला. पण आता या घटनेत मोठा ट्विस्ट आलाय. यूपीएससीची तयारी, आर्थिक चणचण, मित्राचा लॅपटॉप आणि ऍसिड अटॅक. कल्याणमध्ये त्या दिवशी नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अंजली पांडे ही अंधेरीत राहायची. यूपीएससीची तयारी करायची. आर्थिक चणचण असल्यामुळं तिने कल्याणमधल्या आपल्या मित्राकडून काही दिवसांसाठी लॅपटॉप घेतला आणि पैशांसाठी तो परस्पर विकूनही टाकला. काही दिवसांनी मित्रानं लॅपटॉप मागितला आणि त्यामुळं आता करणार काय म्हणून अंजलीनं स्वतःच्या अंगावर कास्टिंग सोडा टाकून ऍसिड अटॅक झाल्याचा आणि लुटीचा बनाव केला. पण तपासाअंती तिची ही चालाखी आता समोर आली आहे. दिनांक 18/5/2024 रोजी अंजली पांडे नावाची 26 वर्षाची महिला ही पोलीस स्टेशनला आली आणि तिने तक्रार दिली की तिच्या अंगावरती पांढऱ्या रंगाची पावडर टाकून तिची लॅपटॉपची बॅग जी आहे ते 2 अज्ञात मोटरसायकल स्वारांनी जबरदस्तीने चोरून नेली आणि तिला जखमी केले. त्यावरून पोलीस स्टेशन कोळसेवाडी 610/2024 कलम 394 आणि 34 असा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा तपास करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये लक्षात आले आहे की सदर महिलेने बनाव करून खोटा अशा प्रकारचा घटना घडल्याची पोलिसांना माहिती दिलेली आहे. त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये जेव्हा तपास केला तेव्हा लक्षात आलं की ही महिला जेव्हा कल्याणला उतरली त्यावेळी ज्या सार्वजनिक स्थळी ती घटना सांगत होती त्या पार्किंगमध्ये ती गेल्याचं कुठेही निष्पन्न होत नव्हतं. पार्किंगचे जे काही साक्षीदार होते त्यामध्ये पार्किंगमध्ये मोटरसायकल लावणारे आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले लोक आणि बरेचसे आजूबाजूचे साक्षीदार आहेत, परंतु ते कोणीही सांगत नव्हते की अशी घटना घडलेली आहे. त्यामुळं त्याबाबतचा संशय अगदी गुन्हा दाखल झाल्यापासूनच होता. जेव्हा तपास केला त्यावेळेला लक्षात आलं की सदर महिला ही पश्चिम भागात गेली होती आणि त्याचा CCTV फुटेज पाहता तिने एका केमिकलच्या दुकानावरून कॉस्टिक सोड्याचं एक पाकिट विकत घेतल्याचं लक्षात आलं आणि त्यावरून तपास केला असता पुढं हा खुलासा झाला की महिला जी आहे ती आर्थिक चणचणीमध्ये होते. तिनं UPSC क्लासेस करायचे होते पण त्याची फीस द्यायलासुद्धा पैसे नव्हते आणि त्यासाठी तिने हा जो लॅपटॉप आहे जो तिच्या मित्राचा होता तो तिने विकला आणि त्यापासून 4,500 रुपयाच्या जवळपास तिला जी काही अमाऊंट मिळाली त्याचा उपयोग करून ती दुसरे स्वतःचे खर्च भागवण्यासाठी तिचा उपयोग केला. परंतु ज्यावेळी मित्राने हा लॅपटॉप मागितला त्यावेळी तिला अशी भीती वाटली की आपले रिलेशनही खराब होतील आणि पैसेही देता येणार नाहीत. त्यामुळं हा असा खोटा तिनं बनाव केला. दरम्यान चोरीची तक्रार करायला आल्यावर याच मुलीनं काय प्रतिक्रिया दिलेली पाहूयात. हम आ रहे थे क्लास से, मतलब यहाँ कल्याण के लिए आ रहे थे. आते टाइम जब हम कल्याण ईस्ट की तरफ आने के लिए किए तो वहाँ पे हम जब नाले के पास से मुड़े तो मुड़ते टाइम जब हम मुड़े वहीं पे हमारे साथ मतलब किसी ने कुछ केमिकल्स डाले जिसके वजह से मतलब मुझे मतलब दम जैसे घुटने लगा, मतलब आँख पे भी पर्दे पड़ गए और मतलब उसमें बोलने को भी नहीं हुआ, एकदम दम आवाज़ भी नहीं निकली. और मेरे पास बैग था, उसमें एक लैपटॉप था और उसके बाद एक रुद्राक्ष की माला थी जो कि चोरी हो गई है. तो कुछ एसिड वगैरह कुछ डाला गया जिसकी वजह से कुछ ओढ़नी वगैरह जली? हाँ, हमारी ओढ़नी जल गई और हमारा ड्रेस पूरा ख़राब हो गया, जो ड्रेस हमने पहना था. फिर उसके आगे क्या किया आपने? वो ड्रेस के आगे हम फिर आकर यहाँ पे पुलिस स्टेशन में कंप्लेन दिए और उसके बाद यहाँ से हम गए, यहाँ पर जाकर मेडिकल हुआ और रुकमणी हॉस्पिटल में, जहाँ पे कि मतलब मेडिकल्स दवा लेके फिर से हम आए हुए हैं. काम से आप आ रही थी? उससे नहीं आ रहे थे, हम क्लास से आ रहे थे यहाँ पर, मतलब इनका लैपटॉप लेके गई थी किसी का, उसका रिटर्न कर रहे हैं. कौन से क्लास में पढ़ती हो, क्या है? हम UPSC कर रहे हैं. अंजलीनं जी माहिती दिली त्यावर तपासादरम्यान संशय आल्यानं पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली आणि त्यावेळी खरी माहिती समोर आली. तिनं स्वतः कबूल केलेलं आहे आणि सगळे पुरावे जे आहेत त्याबाबतचे मिळालेले आहेत. त्यामध्ये तिनं खरेदी केलेल्या जे कॉस्टिक सोड्याचं पाकिट आहे त्याच्या दुकानदाराचा जबाब झालेला आहे. त्याबरोबर तिनं ज्या ठिकाणाहून लॅपटॉप विकला होता त्या ठिकाणून आम्ही तो रिकवर केलेला आहे आणि याबरोबरच तिनं जे बॅग लपून ठेवली होती एका ठिकाणी ती बॅगही रिकवर करण्यात आलेली आहे. हा
बनाव करून तिने जो गुन्हा दाखल केला होता त्याचा आज खुलासा झालेला आहे आणि या संदर्भात माननीय न्यायालयाकडे अशा प्रकारचा खोटा बनाव केल्याचा जो गुन्हा आहे त्याबाबतची योग्य ती कारवाई त्या महिलेवर करण्याबाबत आम्ही माननीय न्यायालयाला विनंती करणार आहे. विकलेला लॅपटॉप कसा परत द्यायचा, मित्राला द्यायला पैसेही नाहीत आणि त्यामुळंच अंजलीनं एक कट रचला. कल्याणला येऊन तिने एका दुकानातून कास्टिंग सोडा घेतला. ज्या दुकानातून सोडा खरेदी केला त्याचं CCTV फुटेज देखील आता पोलिसांच्या हाती लागलंय आणि त्यामुळंच आता या प्रकरणात पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्यानं तरुणीच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com, कल्याण.